चला आज बनवूया आपण मस्त थंडगार मस्त टरबूजचं आपण शरबत बनवायचं आपल्याला. आणि टरबूज घेतलेलं आहे मी आणि ते कापून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मस्त चिया सीड्स टाकायचे आहे आणि गोंद कतरीला टाकायचा आहे, एकदम पोटासाठी गार थंडगार मस्त. आपण याच्यामध्ये दूध पण वापरणार आहोत. दूध टाकायचं आपल्याला आणि मस्त जेली पावडर जेली तयार करायची आपल्याला, ती पण टाकायची आहे. उन्हाळा म्हटला तर फारच गरम होतं आणि आपल्याला असे ज्यूस घेतलेच पाहिजे. खरबूजचा ज्यूस म्हणा, टरबूजचा ज्यूस म्हणा, हे घेतलेच पाहिजे आपण. पोटाला थंडावा येतो मग आणि चांगलं असतं घेतलेलं रोज आपण काहीतरी थंडगार. तर बघा आता टरबूजला मी असे बारीक बारीक काप करून घेतलेले टरबूजचे. कापून घ्यायचे टरबूज आपल्याला. इकडे आपण गरम केलेलं दूध गार झालेलं ते पण घ्यायचं आपल्याला. आणि टरबूज कापून झालेले आहे. मी चिया सीड्स भिजत टाकले होते 10-15 मिनटापूर्वी, ते मस्त भिजून झालेले. जेली पावडर घेतलेली बघा. तर सुरुवातीला आपल्याला जेली तयार करायची आहे. तर ते आपण ब्लूबेरी जेली पावडर आहे ही ब्लूबेरीची. तुम्ही कोणते पण फ्लेवरची घेऊ शकता. आणि गरम पाणी करायचं आपल्याला आणि दोन्ही पावडर 2 पुड्या असतात त्याच्यामध्ये, त्या टाकून द्यायच्या आपल्याला. पाण्याला उकळी नाही येऊ द्यायची, फक्त गरम पाणी होऊ द्यायचं आणि त्या पावडरच्या पुड्या त्याच्यात टाकून द्यायच्या आहे. पावडर आपल्याला त्याच्यात टाकून आणि मग एका ताटात मी एका काचेच्या बाऊलमध्ये टाकलेली आणि दुसऱ्या ताटात पण टाकलेली, कारण जास्त जेली पावडर होती ही. तर 2 ठिकाणी मी हा तयार केलेला. आपण राहिलेली डब्यामध्ये पण भरून ठेवू शकतो. 8 दिवस जाते ती. म्हणजे कोणता पण आपण शरबत केला त्याच्यात टाकायची जेली तयार केलेली. बघा मी काचेचं घेतलेले त्याच्यात टाकलेली आहे आणि काही एका ताटामध्ये टाकलेली. आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे मी. दूध घेतलेले बघा अर्धा लिटर. गार दूध आहे, म्हणजे गरम केलेलं गार दूध केलेले आपण. आणि त्याच्यामध्ये बघा टरबूजचा आपण टरबूज टाकायचं आपण कापून घेतलेलं. आता टरबूज टाकून झालेलं आहे आपलं. आता चिया सीड्स टाकून घ्यायचं आपल्याला. आता ही गोंद कतिरा टाकून घ्यायचं आपल्याला. तुम्ही रोज पण घेऊ शकता पाण्यात म्हणा, खूप उपयोगी हे आपल्या पोटासाठी. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा त्याच्यात. आणि आपण गुलाब शरबत पण टाकलेले आहे त्याच्यामध्ये. आणि बर्फ टाकून घ्यायचा आहे मस्त गार. बर्फाचे क्यूब्स टाकून घेतलेले बघा त्याच्यामध्ये. एकदम शरबत आपला थंडगार होईल मस्त. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता जेली बघा आपली थोड्या वेळ आपण फॅनखाली ठेवले होते. कोणी फ्रीजमध्ये ठेवतं, पण अशी पण ठेवली तरी ती तयार होते. आणि बघा चाकूच्या साहाय्याने मी बारीक काप करून घ्यायची त्याची. बघा मस्त तयार झाली आपली जेली. वेगवेगळ्या फ्लेवरचे पावडर मिळतात, आपण ती आणून तयार करू शकतो आणि मस्त शरबतमध्ये टाकायची. टेस्ट खूप छान येते मग.
आणि ती पण आपण शरबतमध्ये टाकून घ्यायची बघा. सगळं मिक्स करून घ्यायचं बघा. आणि मी आता गुलाबचं जे शरबत आहे ना ते टाकते, रूह अफजा म्हणतो आपण. आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचे आणि तयारी मस्त आपला थंडगार टरबूजचा शरबत तयार झालेलं आहे. एका काचेच्या ग्लासामध्ये आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पण करून बघा रोज. असा थंडगार शरबत वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला करता येतो.